गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 60 आणि मी हे इथे आहे नदीवर आलोय आम्ही सकाळी सकाळी. मी निवांत बसलीये आणि हे सकाळी सकाळी आंघोळ करतायत नदीवर. तर आम्ही आज पण ह्याच लोकेशनला आहोत आणि आता थोडंसं फील होतंय की आता पुढे जायला पाहिजे. आता बस झालं, भरपूर शांतता, भरपूर रिलॅक्स झालो आम्ही. आणि आम्हाला असं माहित झालं की आम्ही ऍक्च्युली कसा प्लॅन केला होता पूर्ण केरळ कम्प्लीट करायचं. कन्याकुमारी झालं की मग तामिळनाडू आणि तामिळनाडूमधून पुन्हा नॉर्थकडे जायचं. उटी हे तामिळनाडूमध्ये, तर आम्ही वरती जाताना जाणार होतो. पण आम्हाला इथे एक दादा आले, त्यांनी सांगितलं, तर तेव्हा आम्हाला समजलं की उटीला जाण्यासाठी वायनाड पासूनच जावं लागतं. म्हणजे तुम्ही पुन्हा जाऊ नाही शकत, लांब पडेल. तर मग आता आमचा प्लॅन थोडा चेंज झालाय. आम्ही वायनाडला जाणार, वायनाडमध्ये जी काय लोकेशन आहे ती बघून घेणार आणि मग पुढे जाणार आहे उटीला. तर आज परत आलोय आम्ही प्रसाद घ्यायला आणि आज मे बी आमचा लास्ट डे आहे इथे. रिद्धू आमच्या सोबत नाही, तिथे एक फॅमिली दुसरी तिथे जाऊन जेवण करतोय. तर आम्ही इथे 3-4 दिवस राहिल्यामुळे काही जण, भरपूर जण आमचे ओळखीचे झाले, तर त्यांनी आम्हाला एका घरी चहा प्यायला बोलवलंय. तर आम्ही आता तिथे चाललोय. तर हे आहे ते घर, त्यांनी आम्हाला बोलवलंय चहा वगैरे प्यायला. किती सुंदर झाडींमध्ये घर आहे. त्यांनी आम्हाला चहा सोबत रताळी दिली खायला आणि त्या रताळ्यांसोबत एक मिरचीचं पेस्ट होती, अशी चटणी. त्यानंतर हे शेंगदाणे होते असे भाजलेले, परत केळी दिल्या होत्या. आणि हे त्यांचं घर बघा किती छान झाडांमध्ये आहे, एकदम सुंदर असा निसर्ग आहे. रिद्धू त्या नानी सोबत खेळत बसलाय. आज आमच्या डिनरची सोय झालीये. आम्ही जिथे घरी गेलो होतो त्यांनी आम्हाला डिनर पण दिलाय. डिनर मध्ये दिलाय एवढा मोठा राईस, ही आपली शिमला मिरची आणि खोबरं टाकून भाजी आहे. त्यानंतर हे आहे आपलं, काय म्हणतात त्याला, एक भोपळा असतो असा काकडी सारखा, त्याचं बनवलेलं आहे काहीतरी करी. आणि जे केळी दिलेले आहेत आम्हाला त्या पण इतक्या चविष्ट लागतं. यांचा कलर बघा कसा आहे. आपण ज्या मी महाराष्ट्रात खाल्ल्या होत्या त्या एकदम अशा पांढऱ्या शुभ्र होत्या आणि ह्या थोड्या अशा येल्लो येल्लो आहेत आणि टेस्ट खूप ऑसम आहे यांची. आमचा पण इकडे साऊथ मध्ये आल्यापासून 2 टाइम भात चालू आहे. आम्हाला कमेंट मध्ये एका दीदीने सजेस्ट केलं होतं की तुम्ही कारवा मूवी बघा. सो आता आम्ही ती बघतोय. कोणी दिला प्रसाद? बाबाने परत प्रसाद दिला तुला? अरे वा, खाऊन घे मग, चल खाऊन घे मग. असं खातात. तर असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.